महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आत्ताच काही मिनिटापूर्वी जी आर आलेला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी लाडकी बहीण योजनेचा एक जी आर जाहीर केलेला आहे. महाराष्ट्र शासनाने महिला व बालविकास विभागाकडून हा जी आर आलेला आहे. तारीख सुद्धा पाहू शकता तुम्ही. आजची तारीख आहे आणि काही मिनिटापूर्वीचा हा जी आर आलेला आहे. तर या जी आर मध्ये काय लिहिलेलं आहे बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा जी आर आहे. शासन निर्णय जी आर आलेला आहे. महिला बाल विकास विभागाने दिलेला आहे आणि जी आर मध्ये महत्वाची माहिती तुमच्यासाठी आलेली आहे. बघा काय माहिती आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत याची अंमलबजावणी सुधारित व मार्च महिन्याचा हप्ता व एप्रिल महिन्याचा हप्ता 2026. बघा मार्च व एप्रिल 2026 या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र वितरण करण्यात बाबतचा जी आर आलेला आहे. बघा लाडकी बहीण योजनेबाबत महाराष्ट्र शासनाने हा जी आर काढलेला आहे. भरपूर दिवसापासून बहिणी वाट पाहत होत्या की आम्हाला मार्च महिन्याचा हप्ता भेटलेला नाही. फेब्रुवारीपर्यंत हप्ता तुम्हाला भेटला असेल पण मार्च महिन्याचा हप्ता भेटलेला नाही. तर शासनाने जी आर काय काढलेला आहे की मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता दोन्ही महिन्याचा हप्ता एकत्र दिला जाणार आहे. जी आर आजचा आहे तर लवकरच तुम्हाला वाटप होणार आहे. तर बघा यामध्ये काहीतरी बदल करण्यात आलेला आहे. तर सुधारित एक नवीन जी आर आलेला आहे. या जी आर मध्ये ज्या बहिणी पात्र असतील त्या बहिणींना पैसे दिले जाणार आहेत. कशा पद्धतीने बघा जी आर मध्ये जी महत्वाची माहिती ती आपण वाचून घेऊया. राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तसेच त्यांच्या आरोग्य व पोषण सुधारण करण्यासाठी उद्देशाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात राबवली जात आहे. आपल्याला माहित आहे, आपल्याला जे महत्वाचं आहे ते पाहायचं आहे. सदर योजनेची अंमलबजावणी तांत्रिक प्रशासकीय अडचणी लक्षात घेत लाभार्थ्यांना वेळेत लाभ मिळावा यासाठी शासन स्तरावर सतत उपयोजना करत असते. म्हणून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे. याचा आपल्याला माहिती आहे शासनाचा पण आपल्याला महत्वाचा उद्देश पाहायचा आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलबजावणी अधिक प्रभावी सुलभ करण्यासाठी खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे. आता कोणकोणते निर्णय घेण्यात आलेले आहेत ते आपण पाहूया. तर बघा मार्च 2026 व एप्रिल 2026 म्हणजे मार्च महिना आणि एप्रिल महिना या 2 महिन्याचे हप्ते पात्र महिला लाभार्थींना एकत्रित स्वरूपात वितरित करण्यात येणार आहे. बघा लाडक्या बहिणींसाठी एक नाही, दोन नाही, 3 आनंदाच्या बातम्या आलेल्या आहे. सर्वात अगोदर महत्वाची बातमी म्हणजे जी आर आलेला आहे. भरपूर दिवसापासून बहिणी वाट पाहत होत्या की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी वाटप होईल. तर तुम्हाला मी सांगू शकतो की जोपर्यंत कुठलाही आपल्या शासनाची योजना आहे लाडकी बहीण योजना, शासनाचा जी आर येत नाही तोपर्यंत योजनेचे पैसे वाटप होत नाही. तर आज जी आर आलेला आहे आणि हप्ता कधी वाटप होणार आहे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. कारण लाडकी बहीण योजनेचा जी आर आल्यानंतरच हप्ता वाटप होतो. तर जी आर आलेला आहे आणि हप्ता सुद्धा वाटप होणार आहे. तर अशा पद्धतीने तर बघा काय आलेलं आहे. सदर एकत्रित हप्ता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी, तुम्हाला माहिती आहे डीबीटी आता तुम्हाला माहितच असेल, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे तुमच्या अकाउंटला डायरेक्ट पैसे ट्रान्सफरद्वारे डीबीटी द्वारे जमा करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांच्या पात्रतेची यादी अंतिम करण्याची प्रक्रिया पूर्णपणे जिल्हाधिकारी व संबंधित समित्यांमार्फत राबविण्यात येणार आहे. ज्याप्रमाणे हप्ता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होतो त्याच पद्धतीने जमा होणार आहे. यामध्ये काही बदल करण्यात आलेला नाही. लाभार्थ्यांच्या पात्रतेची यादी अंतिम करण्याची प्रक्रिया पूर्णप्रमाणे जिल्हाधिकारी व संबंधित समित्यांमार्फत राबविण्यात येणार आहे. आता प्रत्येक जिल्ह्यात पैसे वाटप होतात. तुम्हाला माहिती आहे पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतात. तर याची यादी कशा पद्धतीने होणार आहे, जिल्हाधिकारी म्हणजे यांच्या मार्फत ही राबवण्यात येणार आहे. कोणत्याही लाभार्थी महिला तांत्रिक किंवा कागदपत्राच्या त्रुटीमुळे लाभ मिळाला नसेल तर आवश्यक पूर्तता केल्यानंतर त्यांना पुढील हप्ता समाविष्ट करण्यात येणार आहे. बघा हा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे. या जी आर मध्ये मी वाचल्यानंतर हा पॉइंट मला अतिशय महत्वाचा वाटलेला आहे. हा कोणासाठी महत्वाचा आहे की लाडकी बहीण योजनेचे ज्या बहिणींनी केवायसी केलेले आहे आणि तरी सुद्धा त्यांचा लाभ बंद झालेला आहे त्या बहिणींसाठी हा पॉइंट महत्वाचा आहे. कशा पद्धतीने तर बघा ज्या बहिणींना कागदपत्रामध्ये काही त्रुटी आली असेल, काही त्रुटी त्यांची मिळाली असेल तर त्यांना या योजनेतून पैसा जमा झाला नसेल. उदाहरणार्थ बघा लाडकी बहीण योजनेचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता असू द्या, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता किंवा जानेवारी महिन्याचा हप्ता असू द्या,
तिघांपैकी हप्ता जमा झाला नसेल, एकही हप्ता जमा झाला नसेल किंवा तिघ हप्ते जमा झाले असतील, उदाहरणार्थ डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील जमा झालेला नसेल, तरी देखील हा महत्त्वाचा पॉईंट तुमच्यासाठी आहे. म्हणजे मागील राहिलेला हप्ता जर तुमचा बाकी असेल तर या निर्णयामुळे हा जी आर आलेला आहे. जी आर मध्ये काय सांगण्यात आलेला आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता जर तुमचा बाकी असेल तर लवकरच तुम्हाला तो हप्ता सुद्धा दिला जाणार आहे. म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता एकत्र तुम्हाला दिला जाणार आहे आणि उर्वरित मागील हप्ता जर तुमचा बाकी असेल ते सुद्धा पैसे तुम्हाला याच हप्त्यामध्ये वाटप केले जाणार. याच महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातील. हा आवश्यक पॉइंट आहे. कोणासाठी? ज्यांना मागील हप्ता भेटला नसेल त्यांना, आणि ज्यांना रेग्युलर प्रमाणे हप्ता भेटत असेल त्यांच्यासाठी रेग्युलरली 2 हप्ते त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. हे गोष्ट लक्षात घ्या. योजनेची अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रशासकीय खर्च व मनुष्यबळासाठी जिल्हा स्तरावर उपलब्ध निधीतून आवश्यक तरतूद करण्यात येईल. सदर निर्णय हा लाभार्थी महिलांना वेळेवर आर्थिक सहाय्य मिळावे व कोणतीही अडचण निर्माण होऊ नये आणि या उद्देशाने घेतलेला आहे. या योजनेचा लाभ सदर व्यक्तींना, तुम्हाला माहिती आहे महिला व बालविकास विभाग मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम यांनी सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टपणे सांगून दिलं की ज्या बहिणींनी केवायसी केलेली आहे त्या बहिणींना प्रत्यक्ष लाभ दिला जाणार आहे. कुठलीही बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही. एक गोष्ट क्लिअर आहे. दुसरी गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करतो की बऱ्याचशा बहिणींना असं वाटत होतं की केवायसी केल्यानंतर आमचा लाभ बंद होईल, आम्हाला 1 रुपया सुद्धा त्यामध्ये दिला जाणार नाही. तर ही पूर्णपणे अफवा आहे. यामध्ये काही खरं नाही. फक्त लाभ कोणाचा बंद होणार आहे? ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेसाठी एका कुटुंबात 3 किंवा 4 महिला लाभ घेत असतील तर त्यापैकी फक्त 1 किंवा 2 महिलांना लाभ दिला जाणार आहे. म्हणजे रेशन कार्डवर, तुम्हाला माहिती आहे रेशन कार्डवर किती बहिणींचं नाव आहे त्यावरून तुमचा हप्ता डिपेंड करत आहे. असं नाही की पूर्णपणे लाभ बंद होईल, त्यामध्ये 2 महिलांना तरी लाभ दिला जाणार आहे, असं स्पष्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. तर बघा आता सदर शासनीय निर्णय, बघा हा निर्णय जो आहे 17 एप्रिल 2026 पासून लागू करण्यात येत असून मार्च व एप्रिल 2026 या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र देण्याचा निर्णय तात्काळ प्रभावाने अंमलात आणण्यात येणार आहे. तर निष्कर्ष काय येतो की 17 तारखेपासून, म्हणजे आज 17 तारीख आहे, तर आजचा हा निर्णय आहे आणि आजपासून निर्णय आलेला आहे की लवकरात लवकर तुम्हाला हप्ता जमा होणार आहे. तर बऱ्याचशा बहिणींच्या मनामध्ये अजूनही प्रश्न उरत असेल की जी आर आलेला आहे तर आजपासून पैसे वाटप होतील का? तर बघा शासनाची योजना आहे. शासनाच्या योजनामध्ये 2-3 दिवस उशीर होऊ शकतो. मागच्या वेळेस ज्यावेळेस तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता भेटला तर जी आर आल्यानंतर कदाचित 8 दिवसाचा टाइम लागला. मागच्या वेळेस लागला होता. प्रत्येकी असा टाइम होत नाही, पण जी आर आल्यानंतर 24 तासानंतर किंवा 48 तासानंतर तुम्हाला पैसे वाटप केले जातात. कारण कुठल्याही शासनाची योजना असू द्या, सर्वात अगोदर जी आर येतो. जी आर आल्यानंतर 24 तासानंतर किंवा 48 तासानंतर पैसे वाटप कंप्लीट होतात. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट बँक ट्रान्सफर हे प्रत्यक्ष पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये एकत्र पैसे जमा होत नाही. आपल्याला वाटतं की 36 जिल्ह्यामध्ये एकत्र पैसे जमा होतात, नाही. तर यामध्ये काहीतरी लिमिटेड असतं. लिमिट काय असतं की 12 जिल्ह्यांमध्ये अगोदर वाटप होईल, त्यानंतर दुसऱ्या दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये, तिसऱ्या दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये, असं 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतात. आता पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये 3 दिवसामध्ये कंप्लीट होईल. जी आर आल्यानंतर 24 तासानंतर पैसे वाटप होईल. साधारणपणे उद्यापासून होऊ शकतं. उद्यापासून जर पैसे वाटप झाले तर उद्या, परवा आणि तिसऱ्या दिवशी अशा प्रकारे 3 दिवसामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता एकत्र जमा केले जाणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, ते यामध्ये सुद्धा भरपूर बहिणींना उल्लेख आहे की 2100 रुपये प्रमाणे हप्ता दिला जाईल. मागील जे अपडेट होतं त्या अपडेटमध्ये सुद्धा आपण ते कव्हर केलेलं आहे की 2100 रुपये प्रमाणे हप्ता वाटप होणार आहे, असं न्यूज आहे. तर एक आर्टिकल असतो. एक गोष्ट लक्षात घ्या, आर्टिकल आणि जी आर दोघांमध्ये फरक असते. एक चर्चा, आर्टिकल वाल्यांनी आर्टिकल छापून दिला की 2100 रुपये प्रमाणे वाटप होणार आहे, पण साधारणपणे त्यामध्ये पूर्ण खरं नसतं. जो शासनाचा जी आर असतो त्यामध्येच खरं असतं. जो शासनाचा जी आर आहे, शासनाचा जी आर मध्ये लिहिलं आहे की 2100 रुपये प्रमाणे मिळणार, तर नक्की 2100 रुपये प्रमाणे मिळणार. आणि जर 1500 रुपये लिहिलं आहे तर 1500 रुपये प्रमाणेच दिला जाणार आहे. यामध्ये फरक होणार नाही, यामध्ये काही बदल होणार
नाही. एक गोष्ट लक्षात घ्या. शासनाच्या या जी आर मध्ये काय आलेलं आहे, जी आर मध्ये फक्त एवढंच लिहिलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता एकत्र जमा होणार आहे. जी आर आल्यानंतर 2-3 दिवसानंतर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील. पण यामध्ये असं लिहिलेलं नाही की हप्ता तुम्हाला ₹2100 प्रमाणे दिला जाणार आहे. यामध्ये काही फरक नाही. हप्ता तुम्हाला नेहमी जो भेटतो त्याचप्रमाणे भेटणार आहे. फक्त आनंदाची बातमी एवढीच आहे की दोघं महिन्याचा हप्ता एकत्र जमा करण्याचा शासनाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर तुम्हाला या जी आर बद्दल काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता? कारण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी पूर्ण एकत्र पैसे वाटप तर होणार नाहीये. तर तुमचा जिल्हा कोणता आहे त्यावरून तुमचा हप्ता डिपेंड करणार आहे. तुमच्या जिल्ह्यांचे नाव तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि हप्ता आता तुम्हाला जमा झालाय की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तोपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले असतील. जमा झाले असतील तर कमेंटमध्ये लिहा हो सर पैसे जमा झाले, नाही झाले असेल तर नाही सुद्धा लिहू शकता. आणि जास्तीत जास्त बहिणींपर्यंत ही माहिती शेअर करा जेणेकरून सर्वांना ही माहिती कळेल की शासनाचा जे आर आलेला आहे आणि शासनाचे लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे. तर अशा प्रकारे जर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण महाराष्ट्र शासनाच्या जेवढ्या योजना असतात सर्वांची माहिती आपण या चॅनलवर देत असतो. आणि सोबतच व्हिडिओला नक्की लाईक करा. कारण तुम्ही एक लाईक करता तुमच्यासाठी आम्ही महत्त्वाची माहिती घेऊन येत असतो. म्हणून व्हिडिओला एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.